गेल्या 8 दिवसांपासून विंचूर लासलगावसह 16 गावं प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे बंद करण्यात आला होता. राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार आज नाशिकला कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात. थकीत वीज बिलामुळे गेल्या 8 दिवसांपासून विंचूर लासलगावसह 16 गावं प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश पवार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचबरोबर याबाबत संबंधित समिती आणि अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकी घेऊन तातडीनं हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक कार्यालयामध्ये पाणी पुरवठा समिती आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर लगेचच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. उद्यापासून पाणी पुरवठा सुरू होणार असून यावेळी योजनेचे अध्यक्ष जयदत्त होळकर, मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हरीश भामरे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महावितरणचे अधीक्षक अभियंता थूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महाजन, कार्यकारी अभियंता चिकोटे, उपअभियंता सूर्यवंशी, भावे शिंदे, सरपंच सचिन दरेकर, ग्रामविकास अधिकारी बाविस्कर, मगर शिरसाट, मराठे, पांडुरंग राऊत, पवन सानप, विलास गोरे, यश पाटील यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.